नमस्कार, मी अजित मांढरे. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह तुमचं स्वागत करतो. मी गडचिरोलीमधल्या धानोर तालुक्यातील साटगाव या गावात आहे आणि इथं तुम्ही पाहिलं असेल की ह्या खांद्यावरती बॅगा घेऊन हे काही कर्मचारी आहेत, हे निवडणूक कर्मचारी आहेत आणि या धानोर तालुक्यातील अतिशय घनदाट जंगलातून, मागे आपण जर पाहिलं तर संपूर्ण घनदाट जंगल आहे. या घनदाट जंगलातील काही गावं आहेत, या गावांमध्ये 4 गावं आहेत. त्या गावांमध्ये हे निवडणूक कर्मचारी व्हीव्हीपॅट मशीन असेल, ईव्हीएम मशीन असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन चाललेल्या आहेत आणि आतमध्ये या ठिकाणी 10 किलोमीटरचा पट्टा जो आहे तो हे सगळे जवान जे आहेत हे घेऊन चाललेले आहेत. या सगळे जवान जे आहेत ते आपण पाहू शकतो की यांच्या सुरक्षेकरता या सुरक्षेच्या गरड्यामध्ये या सगळ्या मशीन आहेत त्या घेऊन जात आहेत. घनदाट जंगल आहे हे गडचिरोलीचं, नक्षलग्रस्त आणि नक्षल प्रभावित हा संपूर्ण भाग आहे. या सगळ्या परिसरामध्ये आपण लाईव्ह म्हणजे कशा पद्धतीने हे सगळे जाणार आहेत हे आपण दाखवतोय. कारण का लोकशाहीमध्ये एक एक मत जे आहे ते फार महत्वाचं असतं आणि त्या पार्श्वभूमीवरती हे सगळे जवान जे आहेत ते तिथे चाललेले आहेत. काय काय ठिकाणी तर हे जवान आणि हे कर्मचारी चाललेले आहेत तिथं यांच्यापेक्षाही कमी संख्या आहे आणि फक्त तिथलं मतदान जे आहे ते पूर्ण व्हावं याकरता सरकारनं दिलेली जबाबदारी आणि एक लोकशाहीचा जबाबदारी म्हणून हे सर्व जवान जे आहेत या सर्व इलेक्शन निवडणूक कर्मचारी जे आहेत त्यांना घेऊन आणि त्या मशिनरी घेऊन त्या अशा घनदाट जंगलातून सगळे चालत जात आहेत. पूर्णतः जवळपास हा 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास आहे. त्या 10 ते 12 किलोमीटरच्या प्रवासामध्ये पुढे जाऊन त्या ठिकाणी ते नाईटला रात्री एका ठिकाणी हॉल्ट करतील. कारण त्या पुढे डायरेक्ट मतदान केंद्रावरती जाणं हे धोक्याचं असतं. त्याच्या मतदान केंद्रावरती नक्षलवादी जे आहेत ते लक्ष ठेवून असतात आणि त्यामुळेच मग तिथे जर मशीन पोहोचल्या, जर मशीन कोणी कॅप्चर केल्या तर मतदान होणं या ठिकाणी अवघड असतं. कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळेच घनदाट जंगलामध्ये हे सर्व जवान आणि निवडणूक कर्मचारी साहित्य घेऊन जे आहेत ते थांबतील. तिथून नंतर रात्रभर घनदाट जंगलात काढल्यानंतर हे सगळे जवान जे आहेत ते पुढे त्या मतदान केंद्राला सकाळी पोहोचतील आणि 7च्या आत सगळी तयारी करून हे जवान जे आहेत ते मतदान केंद्र सुरू करतील. आपण जाऊयात कशा पद्धतीनं हे संपूर्ण घनदाट जंगल आहे आणि काय साहित्य घेऊन सर्व जवान चाललेले आहेत, कशा रीतीनं त्यांची जाण्याची टेक्निक्स आहे किंवा त्यांची तयारी कशी असते. तर ते जवान आतमध्ये चालू शकतात. त्यांचा ताशी 4 किलोमीटर चालण्याचा वेग असतो. पण ते सोबत आलेले शिक्षक जे आहेत किंवा निवडणूक कर्मचारी जे आहेत त्यांना चालण्याची सवय नसते. त्यामुळे त्यांना कसं हे चालणं धोक्याचं आहे किंवा किती त्यांना चालण्याचा त्रास होतो हे देखील आपण संपूर्णपणे पाहणार आहोत. तर आपण पुढे जाऊयात कशा रीतीनं हे संपूर्ण बघा. अशा रीतीनं घनदाट जंगलामध्ये कुठेही काही न लागता कुठेही त्रास नव्हता अशा पद्धतीनं काटाकुट्यातून वाट काढत जवान जे आहेत हे त्यांच्यावर असलेलं प्रत्येक जवळजवळ 20-20 किलो तरी सामान असेल अंगावरती आणि ते 20-20 किलो सामान घेऊन जवान जे आहेत ते असं काट्याकाट्यातून चाललेले आहेत. आपण पुन्हा त्यांना दाखवणार आहोत की अशा रीतीनं हे सगळे जात आहेत. 4 किलोमीटर आतमध्ये या घनदाट जंगलामध्ये धानोरच्या आम्ही चालत आलो आणि सोबतच सगळे जवान जे आहेत ते त्याच पद्धतीने निवडणूक कर्मचारी आणि मतदानाचं साहित्य जे आहे ते घेऊन आलेले आहेत. तिथं सगळे जवान जे आहेत हे टप्प्यात म्हणजे ग्रुप बनून चालतात. एखादा कुठल्याही नक्षलग्रस्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला तर ते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ग्रुपमध्ये असावे जेणेकरून त्यांना टॅकल करता बरोबर येईल. त्याचबरोबरीनं त्यांचा जो हल्ला आहे तो परतून लावता येईल. अशा पद्धतीने हे संपूर्णपणे प्लॅनिंगफुल पद्धतीनं आणि प्रशिक्षित हे सगळे जवान आहेत आणि त्यांची ही संपूर्ण पायपीट जी आहे ही खरंच खूप जिकरीची म्हणावी लागेल. आपल्यासोबत गोविंद खाटिंग साहेब आहेत. खाटिंग साहेब जे आहेत ते या सगळ्या टीमचे इन्चार्ज आहेत आणि त्यांना आपण विचारूयात कशा रीतीनं हे सगळं आहे.
साहेब आपण जवळपास बरेचसे जवान आहेत आणि जवान घेऊन आपण घनदाट जंगलातून लोकशाहीचा उत्सव पूर्णपणे पार पडावा. एक एक मत महत्त्वाचं आहे. त्याकरता घनदाट जंगलात हे संपूर्ण टीम घेऊन चाललात. अगदी आमची याची तयारी 1-1.5 महिन्यापासूनच चालू आहे. माननीय SP आमचे निलोत्पल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. माझ्या एकूण EOPमध्ये EOP चातगावमध्ये 6 बूथ येतात मतदान केंद्र आणि 6ही मतदान केंद्रावरती आम्ही चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. 6ही मतदान केंद्रावरती आमचा सशस्त्र असा बंदोबस्त असतो. आता आम्ही जे जात आहोत ते मिसगाव या बूथवरती जात आहोत आणि मिसगाववरती इथून 10 किलोमीटर अंतर आहे जाण्याचं. तर आम्ही दोन्ही टीम मिसगाव आणि दुधमळा या जंगलामध्ये जाऊन एका ठिकाणी लूक घेणार आहोत आणि रात्रीचा मुक्काम आमचा तिथेच असेल. तर सर खरं तर पूर्ण तयारी आपण त्यानेही चाललेला आहात. हे निवडणुकीचे कर्मचारी देखील आहेत. त्यांच्यासोबत ह्या सगळ्या मशीन्स आहेत ज्या मतदान केंद्राकरता लागतात आणि तिथं हे असा अनुभव ह्याच्या आधी कधी आपण घेतला होता. आता 6वं इलेक्शन आहे. 6 इलेक्शनमध्ये असाच अनुभव आहे. कसा काय फील वेगळं वाटतं याच्यामध्ये आणि फील कसं वाटतं की अशा पद्धतीनं, कारण का बऱ्याच वेळा बघतो बसने जातात किंवा गाडीने केंद्रापर्यंत जातात आणि सुरक्षित असते. हे अशा जंगलातून जाऊन 6 वेळेचा अनुभव. काही हरकत नाही. फक्त कसं आहे जाण्याचाच मार्ग थोडासा तो जर कमी झाला तर. बरं एक न्यूटन पिक्चर तुम्ही पाहिला? न्यूटन, हा राजकुमार रावचा न्यूटन, तो अनुभव पण अनुभवलेला आहे. म्हणजे असं काय काय अनुभव आहे त्याच्यामध्ये? एक वाक्य आहे, कुछ किया नाही तो कुछ होगा ही नाही. हा बरोबर सही. काय अनुभव आला आपल्याला? अनुभव म्हणजे हाच चालण्याचा, पायदळ चालण्याचा, नदी नाल्यातून जाण्याचा हाच अनुभव. आणि तिथं जे मतदार आहेत जी गोष्ट म्हणजे आपल्याशी निगडीत नाहीये ती गोष्ट म्हणजे करण्याचा असं समजायचं. जिथं तुम्ही चालत जाता किंवा त्या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये जाता, त्या मतदान केंद्रामध्ये तुम्हाला जे तिथले मतदार आहेत किंवा तिथले गावकरी लोक यांचा आधी 6 वर्षापूर्वी 6 वेळा तुम्ही गेलाय, 6वा तुमचा अनुभव आहे. माहिती विधानसभा असेल, लोकसभा असेल, तो सपोर्टिव्ह आहे. असं काही नाही. म्हणजे आपण जे म्हणतो कॉलेज सपोर्टिव्ह आहे, सगळे सपोर्टिव्ह आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त एकच आहे की पायदळ जाण्याचा जो त्रास आहे तोच त्रास आहे, बाकी काही त्रास नाही. पहिल्या मी असं भरपूर ऐकलं होतं की गावात लोक मतदानाला देखील उत्साहित नव्हती, कारण का ज्या पद्धतीने भीतीचं वातावरण होतं. आता ती परिस्थिती बदललेली आहे. 75च्या वरच मतदान होते जनरली, मी जे बघितलं आहे तेवढंपर्यंत. तर जेवढं नागपूरला होते ना त्याच्या 5% जास्तच मतदान होते. लोकांचा उत्साह जास्त असतो. हा, लोकांचा उत्साह जास्त असतो. असे आणखीन कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे काही आता ही CU मशीन आहे, कंट्रोल युनिट यांच्याकडे आहे. अनुभव हा पहिलाच अनुभव आहे माझा हा. आणि शासकीय कर्मचारी असल्यामुळे मतदान परिपूर्णता करणे, इलेक्शन परिपूर्णता पार पाडणे आमची नैतिक जबाबदारी आहे. पण ते नैतिक जबाबदारी पार पाडताना आम्हाला जंगलातून जावं लागो की बसमधून जावं लागो, ती शासनाने दिलेली नैतिक जबाबदारी पार पाडावी लागतात. आणि गडचिरोलीची C60 पोलीस फोर्स हे अतिशय देशातील सुद्धा म्हणून अतिशय चांगली पोलीस फोर्स आहे, जे विविध एकदम चांगल्या प्रोटेक्शन्समध्ये कर्मचाऱ्यांना नेऊन सोडतात आणि कर्मचाऱ्यांना फुल प्रोटेक्शनमध्ये आणून सोडतात. कोणत्याही प्रकारची तकलीफ आम्हाला पोलीस फोर्सकडून होत नाही. त्यांचा फुल सपोर्ट असतो, प्रोटेक्शन्स असतो आणि त्याच्यामुळेच आम्ही या इलेक्शन्स म्हणजे प्रोसेस हे पूर्ण करण्यास आम्ही तत्पर असतो. नक्कीच. हा तुमचा पहिला अनुभव आहे तुम्ही सांगताय. तुम्ही न्यूटन पिक्चर पाहिलाय राजकुमार रावचा? त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने चित्रित केलेलं आहे की एक प्रिसाइडिंग ऑफिसर असतात, निवडणूक अधिकारी असतात आणि ते अशा नक्षलग्रस्त भागात जात असतात जिथे बऱ्याच प्रमाणामध्ये नक्षल प्रभावित भाग असतो. त्यांच्यावरती हल्ला देखील होतो. पण त्यांचं म्हणणं असं की हल्ला असू दे काय असू दे, तिथले मतदार जे मतदारांनी जास्तीत जास्त येऊन मतदान करावे याकरता देखील ते प्रयत्न करतात. आपल्याला असा कधी अनुभव आलाय? नाही, मला असा अनुभव आलेला नाही. पण भारतीय संविधानाने दिलेले ज्या घटनेनुसार डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की या देशातील प्रत्येक नागरिकाला हा मतदानाचा अधिकार आहे. तो या देशातील पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, पोलीस असो की या देशातील भिकारी सुद्धा असो, की या देशातील नक्षलग्रस्त कोणताही व्यक्ती असो, त्यांना या देशामध्ये मतदान करण्याचा परिपूर्णता अधिकार आहे. आणि जोपर्यंत आपण परिपूर्ण जास्तीत जास्त मतदान करणार नाही तोपर्यंत एक चांगला राजा म्हणून आपण एक चांगला व्यक्ती आपण या देशाला देऊ शकणार नाही, जो सत्ता गाजवू शकेल की या देशाचा एक आपण त्याला चांगला लीड करू शकेल.
तर असं चांगलं लीड करण्यासाठी एक चांगला व्यक्ती येण्यासाठी सगळ्यांना मतदान करणे गरजेचं आहे आणि मतदान हा सगळ्यांचा अधिकार आहे आणि ते पार पाडण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. सगळे पोलीस फोर्स सुद्धा आमच्यासोबत तयार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही काम करत राहा जेणेकरून लोकशाहीचा हा जो पर्व उत्सव जो आहे तो असंच चालत राहू. हे अशा पद्धतीने बघा इथे देखील हे सगळे एक वेगळी टीम बनवलेली आहेत आणि हे सगळे निवडणूक कर्मचारी असतील किंवा जे पोलीस फोर्स असेल ते जात आहेत आणि त्या भागात देखील आपण पाहू शकतो तिकडे देखील पोलीस फोर्स जी आहे ती एक वेगळ्या टीमला घेऊन वेगळ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन चाललेली आहे. तर हे सगळं असा एक वेगळाच फील असतो आणि ते खरं तर खूप हे जिकरीच आहे अशा पद्धतीनं जाणं आणि हे सगळं करणं. कारण का शेवटी त्यांना दिलेली जबाबदारी आहे त्यांच्यावरती असलेली जबाबदारी आहे ती पार पाडण्याकरता हे करतात. पूर्णपणे साहित्य हे बॅगा जे आहेत आपण म्हणजे विशेषतः तुम्हाला वाटलं असेल की आता निवडणूक कर्मचारी जे आहेत ते त्यांच्या खांद्यावरती बॅग आहे त्यामध्ये मशीन असेल किंवा त्यांच्याकडे एक यंत्रणा आहे आणि मतदान सगळं सामान आहे ते असेल. पण जवानांच्या ज्या खांद्यावर बॅग आहेत आता हे गोविंद सर आहेत. गोविंद सर मी बघतोय की परत जवानांच्या खांद्यावर मोठमोठ्या बॅगा आहेत. खरं तर 10 ते 15 किलोमीटर चालणं एका टप्प्यात परत थांबून परत 10 ते 15 किलोमीटर जायचं असं 20 ते 25 किलोमीटरचा आपला टप्पा आहे. तिथे राहायचं आहे तिथे काय की खायची प्यायची काय सोय असेल माहीत नाही म्हणून सर्व तयारी करून इथून निघावं लागतं. येस अगदी बरोबर आहे. आम्हाला आज उद्याच्याला मतदान आहे 19/4/2024 आणि 18/4 आम्ही निघालेलो आहोत आज. तर आज आमचं प्रिपरेशन आज पूर्ण जे दुपारचं जेवण आम्ही करून निघालेलो आहोत आणि संध्याकाळचं जेवण पार्सल आहे आणि त्याच्यानंतर उद्याचं जे जेवण आहे अगदी मतदान केंद्रावरील अधिकारी त्यांच्यासह आम्ही ड्राय राशन सोबत घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही तांदूळ तुरीची डाळ लसूण कांदे मिरची हे सर्व काही आम्ही हे घेतलेलं आहे सोबत आणि तिथे गेल्यानंतर आम्ही आमच्या हाताने स्वयंपाक करणार आणि स्वयंपाक करून सर्वजण आम्ही दुपारचं जेवण करणार आणि मतदान व्यवस्थित सुरळीतरित्या आणि भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडून पुन्हा 3 वाजता. तर तुम्ही जेवण सगळं घेऊन जाताय सोबत सगळं तुमचं खाण्यापिण्याचं सामान तुम्ही घेऊन जाताय सगळं याचं कारण काय आहे की कशा रीतीनं हे सगळं बरोबर घेऊन लागतं. घनदाट जंगलात काही मिळणं ही गोष्ट वेगळी आहे पण बरीचशी गावामध्ये लागतात त्या गावातून आपण मदत घेऊ शकता. पण हे ऑपरेशन जे असतं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या असतात. या गोष्टी अगदी महत्वाच्या आहेत की या आमच्या एसओपी मध्येच आहे. आम्ही ज्यावेळेस कोणत्याही गावामध्ये जातो त्यावेळेस आम्ही पूर्ण राशनच घेऊन जात असतो. कारण त्याला एक कारण आहे की नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षलवादी अगदी कोणत्याही मार्गाचा वापर करतात म्हणजे विषबाधा होऊ शकते पाण्यामधून अन्नामधूनही विषबाधा होऊ शकते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या हाताने बनवलेल्या अन्नाचाच वापर करतो. ही महत्वाची गोष्ट आहे की अगदी स्वतः जे पाणी पित आहेत ते पाणी आणि खातायत ते अन्न या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी सोबत बरोबर घेऊन जावं लागतात. कारण का कोणावर विश्वास ठेवता येत नाही आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये त्या अशा घनदाट हे संपूर्ण घनदाट जंगल तुम्ही पाहिलं असेल. बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडं असतात पण इथे झाडं झुडपं आहेत काटे आहेत त्या सगळ्या काट्यातून मार्ग काढत हे सगळे जवान जे आहेत हे आणि निवडणूक कर्मचारी आहेत त्यांचा उत्साह देखील महत्वाचा आहे आणि उत्साह देखील त्यांचा खूप आहे. हे देखील महत्वाचं आहे की नुसतं जबाबदारी दिली म्हणून जायचं हे न करता एक आपणही त्या सिस्टमचा भाग आहोत आणि आपणही त्या लोकशाहीचा भाग आहोत हे कुठेतरी प्रत्येक जवानांनी आणि प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्यांनी आपल्या सगळ्या संबंधीमध्ये किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठाणून आणि एक प्रयत्न करून सगळ्या लोकांबरोबर जाणं आणि आतमध्ये पूर्णतः आत्मविश्वासाने जाणं आणि तिथून सगळे ज्या पद्धतीनं हे बघा आणखीन जवान जे आहेत ते पाठी लादून सगळे चाललेले आहेत त्यांच्या सगळ्या पाठीवरती वेगवेगळं साहित्य आहे. हे अशा रीतीनं सगळे जवान जे आता हे जंगलात चाललेले आम्हालाही काही रिस्ट्रिक्शन आहेत कारण का त्या जवानांच्या जीवाला धोका असू शकतो म्हणून आम्ही एक लिमिटपर्यंत 3 ते 4 किलोमीटरपर्यंत आतमध्ये येऊन आम्ही त्यांचं चित्रीकरण केलेलं आहे की कशा रीतीनं आमचा दाखवण्याचा उद्देश हाच आहे. निवडणूक कर्मचारी आणि त्याच पद्धतीनं हे जवान जे आहेत हे कसं काम करतात या गडचिरोली भागामध्ये त्यांचं काम किती जीव धोक्यात टाकून असतं आणि त्याच सगळ्या गोष्टीसाठी दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. सगळं साहित्य घेऊन घनदाट जंगलामध्ये रात्रभर हे सगळे जवान आणि कर्मचारी जे आहेत रात्रभर थांबतील आणि तिथून रात्रभर जेवण केल्यानंतर कडापार एकही व्यक्तीला झोपून दिलं जात नाही कारण का झोपल्यानंतर घोरण्याचा आवाज जो येतो त्या घोरण्याच्या आवाजामुळे देखील आजूबाजूला जर नक्षलग्रस्त असतील किंवा त्यांचा कोण माग काढत असेल तर त्यांना ते थेट त्या ठिकाणी येऊन त्यांचा माग काढू शकतात आणि त्यामुळे रात्रभर कोणाला झोपून देखील दिलं जात नाही. आणि अशाच पद्धतीनं हे संपूर्ण ऑपरेशन जे ते पूर्ण केलं जातं. हे ऑपरेशन वोटिंग अशा पद्धतीनं यांचं आहे आणि त्याकरताच हे सगळे जवळपास 40 ते 45 जवान आणि जवळपास 20 ते 25 निवडणूक कर्मचारी जे आहेत ते या घनदाट जंगलामध्ये गडचिरोलीच्या आतमध्ये गेलेले आहेत. 4 ते 5 गाव आहेत तिथे मतदान केंद्र आहेत. काही मतदान केंद्रावरती 1115 वोटर आहेत काहीवरती 700 वोटर आहेत काहीवर 300 आहेत काहीवर 100 वोटर आहेत.
वोटर किती असतील, मतदार किती असतील, पण प्रत्येक व्यक्तीनं मतदान करावं याकरता हा सगळा अट्टास असतो. याकरता हे सगळं प्रयत्न असतात. हे सगळे जवान आणि कर्मचारी जे आहेत त्यांचा जीव धोक्यात टाकून आतमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आपण जर पाहिलं तर मतदारांनी देखील या सगळ्या गोष्टींचा आणि या जवानांचा संपूर्णपणे त्यांची मेहनत असेल किंवा त्यांचे जीव धोक्यात टाकतायत त्या सर्व गोष्टीचं त्यांनी देखील कुठेतरी त्यांनी या गोष्टी महत्व जाणावं आणि त्या दृष्टीने त्यांनी देखील मतदान करावं, जेणेकरून मी तर म्हणेन की 100% मतदान अशा भागामध्ये झालं पाहिजे, जेणेकरून या सर्व जवानांच्या मेहनतीचं आणि ते जीव धोक्यात टाकून हे जे काम करतात त्या सर्व गोष्टीचं फलित जे आहे ते समोर येईल. आज हे फक्त मतपेट्या आणि कर्मचारी घेऊन आज चाललेले आहेत. आज जितका धोका नसतो याच्यापेक्षा 100 पटीने धोका जो असतो तो येत्या वेळेस असतो, कारण येत्या वेळेस मतदान झालेलं असतं. मतपेट्यांमध्ये त्या ठिकाणी मतदान केलेलं कैद असतं आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला होण्याची शक्यता असते. त्यामुळे येताना यांची वेगवेगळी टॅक्टिक असते, त्या वेगवेगळ्या टॅक्टिक्सने हे सर्व येतात. अगदी साध्या वेशात म्हणजे गावकऱ्यांच्या वेशामध्ये येतात किंवा इतर कुठले वेश असे धारण करून हे सगळे कर्मचारी आणि जवान जे येतात त्यांचं पूर्णपणे हे सगळं ऑपरेशन असतं. आणि या ऑपरेशनमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं हे डेडिकेटेडली किंवा जीव धोका टाकून करतायत, त्यामुळे या भागातील मतदारांनी देखील 100% मतदान करून यांच्या मेहनतीचं कुठेतरी फलित द्यावं असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, गडचिरोलीतील धानोर जंगल.